देवीचं मंदिर, सोन्याचा कळस, किशोररावांचं नाव घेते, नितीनच्या लग्नाच्या वेळेस अन्नदान होणार आहे। तर मित्रांनो, परत एकदा नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग। आणि आजचा दिवस तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये आपण सांगितलेलंच आहे की आज आपल्या भाच्याचं लग्न आहे आणि त्या लग्न समारंभासाठीच आपण या ठिकाणी आलो आहोत। आणि काल जी आदल्या दिवशीची धमाल मस्ती होती, धमाल मस्ती तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये तर दाखवलीच आहे। आणि आज आता सगळी तयारी झालेली आहे आणि आता जस्ट निघायचं आहे आम्हाला। आणि त्यापूर्वी नाही का आता आपल्या बहिणीचं घर कसं आहे तिथे पण तुम्हाला दाखवतो मी। तर चला मग। तर आपण परभणी येथे नाही का रामकृष्णनगरमध्ये आलेले आहोत आणि हे जे बाजूला बघताय तर हे आपल्या भाऊजीचं घर आहे। भाऊजी तिथे उभा टाकलेले आहेत बघा, नाही का, तुम्हाला दिसत असतील, माऊली कृपा। पूर्ण असं मस्त असं प्रशस्त गेट आहे आणि मध्ये खूप सारा पॅसेज पण क्रिएट केलेलं आहे बघा। ठिकाणी आता आवरावरीची कामं चालू आहेत। या साईडला सुद्धा तर तुम्ही गेले, इकडे पण या साईडला पण रूम्स आहेत, जवळपास 8 ते 9 रूम्स आहेत या ठिकाणी। आणि वरच्या साईडला गच्ची केलेली आहे आणि आता जस्ट लग्नाच्या पूर्वी पूर्ण रंगरंगोटी करून घेतलेली आहे घराची। तिथे मस्त वेल आहे, इथे भाऊजी तयार झालेले आहेत पूर्ण। हे आपले लक्ष्मण भाऊ, या आई, इकडे पूर्ण तयारी सुरू झाली आहे। श्रावणीचा मेकअप सुरू आहे। श्रावचा एक्झॅक्ट मेकअप झाल्यानंतर मी तुम्हाला तिचा लुक दाखवतो मित्रांनो। हा नाही का, ही रुसलेली श्रीजा। हे बघा श्रावचा मेकअप, कशी दिसते श्राव, बघू दे हेअरस्टाईल। हा एक बढिया। श्रावच पूर्ण मेकअप करून तो बसलेली आहे। आणि इकडे बघा, यांना तुम्ही ओळखता, मागच्या वेळेस ओळख करून दिलेली आहे, जाना काकू। आपण आता दागिने घातले। हे कार्टून जे आहे हे नवीन आहे, याची ओळख नसेल तुम्हाला। ए नाव काय तुझं? अनन्या। मामा काय म्हणले? मामा काय म्हणले? बघ तिची आई सारखी दिसेल, तिची आई हे इथे बघा। हॅलो, कॉपी आहे, ठीक आहे। ही आपली पूजाताई, ही देवाताई आणि हे आपले अण्णा। तर मित्रांनो, थोड्याच वेळाआधी नाही का भाऊजींना आहेर चढवला गेला आहे या ठिकाणी। आणि त्यानंतर मग आपल्या मोठ्या बहिणीची ओटी भरण्याचं सुद्धा ते काम चालू होतं आणि ते काम म्हणजे बायकोच करत होती, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। आणि हे करत असताना ती अचानकच रडायला लागली, तुम्ही बघू शकता आता। म्हणजे ताई नाही का मोठी आपली, तर रडण्याचं कारण असं होतं की तिला म्हणजे आमच्या दादांची खूप आठवण येते यावेळेस। कारण दादांना जाऊन आता जवळपास किती 2 वर्ष झालेले आहेत। आणि या कार्यक्रमाला, या लग्न समारंभाला दादा जर असते तर म्हणजे अजून खूप मजा आणि धमाल आलेली असती। पण आनंदाच्या क्षणी असे जे आपल्याला सोडून गेलेले असतात
त्यांची आठवण आपल्याला येते मित्रांनो या ठिकाणी. चला सगळे युट्यूबला येणार आहेत. हा मग का सगळं जग बघणार आहे तुम्हाला. चलो बरं चलो चलो चला इकडनं या. हा सिद्धेश्वर आई राहायचं. तू ओळख तरच करून दिलीस तुझी. बघा आम्ही सर्वजण निघालो आहोत. श्रावणीचा मस्त मेकअप झालेला आहे आणि पाठीमागे वरमाई तिला पण आम्ही आमच्याच गाडीत घेतलाय. बाजूला संगूताई ती आपली श्रीजा आणि इकडे हिला ओळखता तुम्ही आणि इकडे कोपऱ्यात आई बसलेली आहे. तर असा आमचा प्रवास सुरू झालाय. आता आम्ही निघालो. सगळ्या गाड्या एका पाठोपाठ एका आहेत आणि निघालो. तर मित्रांनो आम्ही सर्व लग्नाला आता निघालेलो होतो आणि परभणीहून निघाल्यानंतर गंगाखेडच्या दिशेला जात असताना संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने जात असताना आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. मित्रांनो संत गजानन महाराजांची पालखी शेगाव इथून निघालेली आहे आणि ती पंढरपूरच्या दिशेने आषाढी एकादशी जी 17 जुलैला आषाढी एकादशी आहे त्या एकादशीसाठी ही पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे मित्रांनो. आणि वाटेमध्ये तुम्ही बघू शकता की सर्व जे वारकरी आहेत ती एकदम शिस्तबद्ध पद्धतीने रांगेमध्ये चालत आहेत. हरिनामाचा गजर होत आहे या ठिकाणी आणि हे दृश्य पाहून आम्हाला खूप म्हणजे आनंद झाला या ठिकाणी. आणि सध्या आषाढी एकादशीचं वातावरण आहे. पंढरपूरच्या दिशेने सर्व ज्या दिंड्या आहेत पालख्या आहेत त्या सर्व पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. सर्वांना विठुरामाचा गजर करत ते निघालेले आहेत. विठ्ठलाचं दर्शन घेण्याची जी आस आहे सर्वांच्या मनामध्ये ती या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो. आणि त्यानंतर गंगाखेडमध्ये जेव्हा पोहोचलो आम्ही तर पोहोचल्यानंतर जो नेहमीचा आपला गंगाखेडचा जो या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगचा ब्रिज आहे, ब्रिज नाही आहे तिथे त्यामुळे रेल्वे क्रॉसिंग खूप मोठी लागते आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही थोडा वेळ थांबलेलो होतो. आणि तेवढ्या वेळात सुद्धा त्या ठिकाणाहून ज्या पालख्या आहेत दिंड्या आहेत पंढरपूरच्या दिशेने जाताना या ठिकाणी सुद्धा आम्हाला दिसले मित्रांनो. एकंदरीत प्रवास हा आमचा खूप चांगला चालत होता आणि अजून आम्हाला भरपूर पुढे जायचं होतं. मुरकुटवाडीला आम्हाला जायचं होतं लग्नाला, त्या ठिकाणी जायचं होतं मित्रांनो. तर आमचा प्रवास सुरू झाला होता. गंगाखेडून आम्ही पुढे आमचं जे गाव आहे अंतरवेली, त्या अंतरवेली गावामध्ये पोहोचलो मित्रांनो. आणि या ठिकाणी जे आपल्या वराळ्याच्या सगळ्या गाड्या होत्या ते या ठिकाणी आम्ही थांबवल्या होत्या कारण इथून आपल्याला दैठणा मार्गे जायचं होतं. कारण मधला जो पॅसेजचा मार्ग होता तो अत्यंत खराब असल्यामुळे सर्व गाड्या सोबतच आपल्याला घेऊन जायचं होतं. कारण लग्नाला त्या ठिकाणी सर्व जे आपलं वराड आहे ते एकाच वेळेला पोहोचलं पाहिजे या नियोजनानंच आम्ही या ठिकाणी जाणार होतो. आणि आमच्या गावामध्ये मित्रांनो सगळ्या गाड्या थांबल्या होत्या आणि आता 1-2 गाड्या अजून पाठीमागे राहिल्या होत्या त्यांचा आम्ही आता वाट पाहत होतो त्या ठिकाणी. तर असं एकंदरीत आता सगळं सुरू होतं या ठिकाणी मित्रांनो. हां नाही नाही नाही
ह्याचा लावायचा नितीन तुला भेटायचं मला परत
इकडे तर पाय आहे ना इकडे. ज्यादा लगा दी घाम आलेला होता त्याला ऑलरेडी त्याच्यामध्ये चिपकून बस. ऐकून हे ऐकून सरकार मार पडतो हिंदी काढून हिंदी काढून तिकडे आहेत का 2-3 केस केसामध्ये गेली. शांत असं वधूवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आणि यानंतर लग्न घटिका संपन्न होईल असं मी जाहीर करतो. देवप्पा चला चला एक मामा स्टेजवरच आहे. स्टेजवर गर्दी करू नका. सोय झालेली आहे, केलेली आहे. ताबडतोब सर्वच पाहुणे मंडळी भोजनासाठी मंडपात बसून घ्यायचं आहे. महिला मंडळ मंडप रिकामा करायचा आहे. थोडंसं पाहुणे महिला मंडळ यांनी घरी जाऊन बसायचं आहे. ताबडतोब सर्वांनी भोजनासाठी बसायचं नाही. सर्वांना माझी विनंती.
हा सर्वच पाहुणे मंडळ यांनी अरे स्माइल तर करा. स्टेजवर पण गर्दी करू नका. स्टेज अपुरा आहे, होणार नाही, लक्षात घ्यायचं आहे. चला मंदिराच्या पाहुण्यांकडून जर कोणी माला पालायचं असेल तर पायावरून जोडे, कपाळवरून कुकू, उत्तम नावाने पती त्यांची सोडा सोडा पाणी, वरी पाणी सोडा, पाणी सोडा. एका ठिकाणी कोणी थांबायचं नाही. फिरत राहण्यामध्ये फिरत राहायचं आहे. पाहुण्यांचे भोजन चालू आहे. सर्वांचे भोजन झाल्याशिवाय कोणी मोकायचं नाही असे सर्वांना विनंती करतो. आपलं भोजन झालं तरी आपण आपली जागा सोडायची नाही. आपल्या आजूबाजूला कोणीतरी भोजन करतंय हे समजून कोणी आपली जागा सोडायची नाही मी अशी सर्वांना विनंती करतो. ओम गणपती नमः एकदंता विधिमहि वक्रतुंड विधिमहि ओम केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षाय नमः श्री कृष्ण परमात्मा ते शांति शांति. गंधाक्षतव गंधस्पान्धु दिव्यगंध नमस्तो माल्याधीनि सुगन्धिनि प्रभो गंधाक्षतं समर्पयामि. अक्षरं समर्पयामि. पाहुणे मंडळ आपल्यास माझी विनंती आहे, सूचना आहे. त्याच्या वेळेस सूचना केली जाईल. स्वतःचं पात्र जागेवर ठेवा. पात्रावरच अशा सहकार्य करायचं आहे. तो जागेवर हात कोणी धुवायचा नाही. या ठिकाणी आणखी भरपूर चांदीचं मंदिर, सोन्याचा कळस, किशोररावांचं नाव घेते. नितीनच्या लग्नाच्या वेळेस अन्नदान होणार आहे आणि तरुणांनी या ठिकाणी पात्र उचलून घ्यायचे आहे. पूजन मंगल कार्य पूजन मंगल शांती शांती शांती. इकडे बघा. पाहुण्यांनी जागा रिकामी करायची आहे. या ठिकाणी पाणी ग्रहण केले. हा सोडा पाणी. शांती शांती. नमस्कार. पत्नीचं नाव घ्या. पत्नीचं नाव घ्या. नाव घ्या त्यांचं. रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे. वातावरणाचा भरोसा नाही त्यामुळं जास्त कोणाचं जेवण राहिलं असेल असे सर्वांनी ताबडतोब येऊन मंडपामध्ये पंक्ती धरून बसा. वाढण्यासाठी काही मंडळाने येऊन सहकार्य करायचं आहे. ज्यांचे जेवण झाले आहे तिरपट काढून बघून मदत करायची आहे. चला ठिकाण तिरपी बघायला. ही आई आणि ह्या दोन लेकी बरं जवळ जवळ. हा 3 माँ बेटियां.